आता आपण पोहोचलेला आहे ठोसेघर येथे. ठोसेघर धबधबा बघण्यासाठी. आता सज्जनगडावरून पुढे 6 किलोमीटर आल्यानंतर ठोसेघर धबधबा लागतो. चला ठोसेघर धबधबा बघूया. हे इथं पार्किंग आहे. Racing my own thoughts into the मोठा धबधबा आणि हा बारका धबधबा. तर पहिल्यांदा आपण मोठ्या धबधब्याकडे जाणार आहे. बारक्याकडे जाऊया. तिथे बारक्याकडे. हा रस्ता छोट्या धबधब्याकडे जातो की जो सेफ आहे. सर्व निघालाय छोटा धबधबा बघण्यासाठी. आम्ही आता सर्वजण निघालोय छोट्या धबधब्याकडे. धबधबा बघून झालेला आहे. तरी हा रस्ता पूर्णपणे छोट्या धबधब्याकडे जातो आणि तो पूर्णपणे सिक्युअर आहे. पाण्याच्या जवळ जाता येतं आणि सरकार महाराष्ट्र शासनाने त्याला पूर्णपणे जाळी मारून व्यवस्थित पर्यटकांसाठी त्यांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सगळी व्यवस्था घेतलेली आहे. तर आपल्या बरोबर टीव्ही कलाकार सन मराठीचे पवार सर काहीतरी 4 शब्द बोलणार आहेत. आणि आपण खरंच आज देशमुख साहेबांच्यामुळे आम्ही या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसत आहोत. खरं तर आम्ही टीव्ही सिरियल करत असताना आम्ही इकडं हा निसर्ग पाहायला आलोय आणि खरंच या आंबवडे भागात असेल सज्जनगड भागात असेल हा खरंच निसर्ग खूप छान आहे. आणि नितीन देशमुख सरांना या ठिकाणी यांची आवड पाहून म्हणजे यांनी जे ब्लॉग करतायत हे पाहून आम्हाला सुद्धा खूप आनंद झाला आणि त्यांच्यासोबत आम्ही सुद्धा तो व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न केला. आणि पाहूया आता आपण पुढचा धबधबा. नक्कीच पहा नितीन देशमुखांना आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. ठीक आहे.